शेतकरी कर्जमाफी आणि 50,000 प्रोत्साहनपर अनुदान अपडेट. नमस्कार, मी MHB मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबत आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या 50,000 रुपयांच्या अनुदानाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, जय शिवराय. राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे की नियमित कर्जदार शेतकरी इकडे आर आणि तिकडे विहीर अशा संभ्रमात अडकला आहे. आमदार बच्चू कडू आणि अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे की 2025 मध्ये ज्यांनी नवीन कर्ज घेतले आहे किंवा ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे त्यांचाही समावेश या योजनेत व्हावा. मात्र अद्याप शासनाने यावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. सरकार फक्त एवढेच सांगत आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल आणि 30 जूनपूर्वी कर्जमाफी होईल. बँकांचा दबाव वाढला. दुसरीकडे 31 मार्चची डेडलाईन जवळ येत असल्याने बँकांनी शेतकऱ्यांना मेसेज, नोटिसी आणि फोन कॉल करून कर्ज भरण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे की नक्की काय करावे. आमचा सल्ला आणि महत्त्वाची माहिती. 1. नियमित कर्जदार. जर तुम्ही आतापर्यंत नियमित कर्ज भरले असेल तर यावर्षीही कर्ज भरून आपले रेकॉर्ड क्लिअर ठेवणेच फायद्याचं ठरेल. जर तुम्ही कर्ज थकवले तर भविष्यात नवीन कर्ज मिळताना सिबिल स्कोअरमुळे अडचण येऊ शकते. 2025 चे नवीन कर्जदार. ज्यांनी पहिल्यांदाच 2025 मध्ये कर्ज घेतले आहे त्यांनी नवीन GR येईपर्यंत थोडी वाट पाहणे सोयीचे ठरेल. मात्र 31 मार्च नंतर व्याजाचा दंड टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. 3. मुदत वाढीची मागणी. कर्ज भरण्याची मुदत 31 मार्च ऐवजी 30 जून 2026 पर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी जोर धरत आहे. पुढील 5 ते 6 दिवसात जर सरकारने काही मोठा निर्णय घेतला नाही तर व्याजाचा भुदंड टाळण्यासाठी जुने कर्ज भरून नवीन करणे हाच एक सुरक्षित पर्याय शेतकऱ्यांसमोर उरतो. तर मित्रांनो, ही होती कर्जमाफी आणि अनुदानाबाबतची ताजी अपडेट. सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशाच नवनवीन आणि खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा MHB मराठी न्यूज. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.